नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कधीकधी असं होतं ना, की स्ट्रीट स्टाईल काहीतरी मस्त फूड खायचं आहे, पण हेल्दी पण हवं आहे. अशा वेळेला त्या स्पेशल क्रेव्हिंगसाठी हा पनीर घोटाला. पनीर भुर्जीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आणि हेल्दी व्हर्जन स्ट्रीट स्टाईलपेक्षा. तर बनवायला सोपंच आहे. जरा साहित्य जास्त लागतं. चवीची, स्वच्छतेची आणि आरोग्याची पूर्ण हमी. चला तर मग पाहूया पनीर घोटाळ्याचं साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत आणि अर्धा कांदा असा उभा चिरून घेतला आहे. उभा चिरलेला कांदा ऑप्शनल आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो अशा चकत्या करून घेतल्या आहेत. याच्याऐवजी तुम्ही गोल केला तरी चालतील आणि एक छोटी भोपळी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. या व्यतिरिक्त इथे 1 इंच आलं, 8-10 लसूण पाकळ्या, हळद घेतली अर्धा छोटा चमचा, आवडीप्रमाणे तिखट, 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, चाट मसाला, एकदम थोडीशी काळी मिरी पावडर, धणेजिरे पावडर 1 छोटा चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे. तर हे सगळे जे मसाले घेतलेत ते मी पाव किलो पनीरच्या अंदाजाने घेतलेले आहेत. जर पनीर जास्त असेल तर मसाले जास्त घ्यावे लागतील. आपल्या चवीनुसार पदार्थांचे या प्रमाण कमी जास्त करा. पनीर कमी असेल तर हे मसालेसुद्धा कमी करायला लागतील चवीसाठी म्हणून. आता या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी मूठ कोथिंबीर, 1 मिरची घेतली आहे. ही तिखटाला जरा जास्त आहे मिरची म्हणून एकच घेतली आहे. तुम्ही तिखट किती आवडतं याच्या अंदाजानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. जे सुके मसाले आणि आपण घेतले होते ते आता मिक्सरमध्ये घालून घेते आहे आणि आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मी फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय जरी घेतली तरी चालणार आहे, ती घालून घेते आहे. आणि हे मसाले आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आधी सुकेच वाटून घ्यायचे आणि नंतर आवश्यक वाटलं तर पाणी किंवा दूध घालून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो वाटण आहे ते पण वाटून झालेला आहे. 1 छोटा चमचा तेल आणि 2 क्यूब असे मी बटर घेतलेलं आहे. याच्याऐवजी पूर्ण तुम्ही तूप किंवा तेलच वापरू शकता किंवा फक्त बटर देखील वापरू शकता. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये मी जे वाटण केलेलं ते घालून घेते. या स्टेजला तुम्ही वाटणाच्या अगोदर टोमॅटो आणि भोपळी मिरची परतून घेतली तरीसुद्धा चालेल. पण स्ट्रीट स्टाईल जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या भाज्या बऱ्यापैकी कच्च्या आणि करकरीत लागतात आपल्याला. त्याच्यामुळे मी हे वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये सिमला मिरची म्हणजे भोपळी मिरची आणि टोमॅटो आहे तो याच्यामध्ये घालून परतून घेणार आहे. अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ मी झाकण न ठेवता परतून घेतलं आहे. थोडं तेल सुटलं आहे याला किंवा जे बटर आपण हे केलेलं त्याचा तवंग येतो थोडासा. हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आता आधी आपण मीठ घालून घेऊया, कारण मीठ जसं पदार्थांमध्ये मुरतं ना तशी त्याची चव अधिक वाढते. तर मीठ वगैरे घालून एकजीव करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. एक 5-7 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तेल वगैरे व्यवस्थित याला सुटलेलं आहे आणि कांदा वगैरे शिजलेला आहे. भोपळी मिरची आणि टोमॅटो जो आपण घातलेला तो असा अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला, त्याच्यामुळे चवीला छान लागतो. दाताखाली व्यवस्थित येते तशी भाजी. आता हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जो पनीर घेतलेला आहे तो किसून टाकायचा आहे. आता पनीरचे क्यूब थोडासा पनीर किसून टाकला असं केलं तरीसुद्धा चालेल आणि पूर्णतः पनीर किसून घेतला तरीसुद्धा चालेल. मी तर पूर्ण पनीर किसून घेतला आहे आणि थोडंसं पनीर शॅलो फ्राय करून याच्यावरसुद्धा जसं आपण अंडा घोटाळा वगैरे करतो तेव्हा अंड्याची पोळी वगैरे वरती ठेवतो ना त्याप्रमाणे ठेवण्यासाठी अगदी 2 क्यूबच छोटेसे मी बाजूला काढले होते. हे एकजीव करून झालं की याच्यामध्ये प्रोसेस्ड चीज हे रेग्युलर चीज आहे ते घालून घेते. तर चीज हे ऑप्शनल आहे आणि घातलं तर साधं चीज घालायचं आहे. पिझ्झा चीज किंवा मोझरेला चीज वगैरे म्हणतो ते घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण ढवळून घालतो तेव्हा वरून घातलं तरी चालू शकतं. आता हे एकजीव करून झालं की अगदी अर्धी वाटी वगैरे मी दूध घालून घेते. याच्याऐवजी फेटलेलं दही घातलं गोड हा पण तरीसुद्धा चालू शकतं. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी इथे वरून घालून घ्यायचे. कसुरी मेथीमुळे चव येते आणि स्ट्रीट फूड जे आहे किंवा फास्ट फूड जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये बरेच वेळा
कसुरी मेथी ही घातलीच जाते. याच्यावरती आता मी कोथिंबीर भुरभरून घेते आणि थोडासा कच्चा टॉमॅटो आणि जो आपण कांदा उभा चिरून ठेवलेला तो याच्यावरती लावायचा आहे. आता स्ट्रीट स्टाईल जेव्हा हा पदार्थ केला जातो तेव्हा ह्याच्यावरती टोमॅटो, कांदा, कोथिंबीर लावून प्रोसेस्ड चीज किंवा मोझरेला चीज किसून टाकलं जातं. आता हेल्दी व्हर्जन करते आहे आणि ऑलरेडी थोडं चीज टाकलं आहे, त्याच्यामुळे मी घातलेलं नाही आहे. तुम्ही जर असं मोझरेला चीज वगैरे वरून घातलं तर हे ढवळू वगैरे नका. डायरेक्ट ते चीज मेल्ट झालं की ब्रेडबरोबर सर्व करा. पण या ठिकाणी मी ढवळून घेते आहे आणि आत्ता आपलं जो पनीर घोटाला आहे तो तयार झालेला आहे. अतिशय सुंदर चवीला आणि ह्याचा वास तर खूपच अप्रतिम येतो आहे. ब्रेडबरोबर, पावाबरोबर किंवा आपली बटर रोटी, लाछा पराठा किंवा अगदी भाकरीबरोबरसुद्धा टेस्टी लागेल अशी डिश आहे. लंचसाठी, ब्रेकफास्टसाठी सुद्धा खाऊ शकतो. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अतिशय उत्तम ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे पनीर घोटाला कधी केला नसेल तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.